सिन्नरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तब्बल 1 लाख रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक रंगेहात पकडलेले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून आरोपी अधिकाऱ्यांचे नाव राजू ब्रिजलाल पाटील, वय वर्ष 42 असे आहे. सिन्नर MIDC पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये मुलाला अटकही करण्यात आली होती. या प्रकरणात वाढीव पोलीस कोठडी मागू नये तसेच जामीन लवकर मिळावा यासाठी आणि चार्जशीट दाखल करताना गुन्हा कच्चा करण्याचे लोभस आश्वासन देत PSI राजू पाटील यांनी तब्बल 1,60,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदार आणि आरोपी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या तडजोडीनंतर 1 लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यावर त्यांनी सापळा रचला. 24 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्याच्या आवारातच तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना PSI पाटील रंगेहात अटक झाले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. लाचलुचपत विरोधी विभागाची ही कारवाई मोठी ठरली असून पोलीस दलातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, सिन्नर.